विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट शिकणार आहोत. आता पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, व्हॉट डू यू मीन बाय पिरियडिक? या पिरियडिक या शब्दाचा अर्थ काय? आज समजा सोमवार आहे तर 8 दिवसानंतर पुन्हा सोमवार येणार आहे, म्हणजेच पिरियडिसिटी. शाळेची बेल आज जितक्या वाजता वाजते दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेवर वाजते, म्हणजेच पिरियडिसिटी. याचा अर्थ असा, सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स रिपीट आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. क्लासिफिकेशन म्हणजे काय? आता ह्युमन टेंडन्सी आहे की प्रत्येक वस्तूचं क्लासिफिकेशन आपण करतो. जसं आपल्या घरी असणारे कपाट, त्या कपाटामध्ये आपण कपडे लावतो, तर स्वयंपाकासाठी लागणारी भांडी जी आहे ती भांडी आपण किचनमध्ये ठेवतो. अशा पद्धतीने क्लासिफिकेशनचा आपला नेचर आहे. आणि म्हणून आता आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे एलिमेंटचं, पण कशा पद्धतीने? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. वाय वी नीड टू क्लासिफाय एलिमेंट? इसवी सन 1800च्या काळामध्ये फक्त 30 एलिमेंट माहिती होते, पण पुढे 1866 पर्यंत एलिमेंटची संख्या झाली दुप्पट, म्हणजेच 65च्या जवळपास. नंतर आज आत्तापर्यंत 118 एलिमेंट बद्दल आपल्याला माहिती आहे. यापैकी काही एलिमेंट जे आहेत दे आर नॅचरली ऑकरिंग अँड सम एलिमेंट्स वेअर सिंथेसाइज्ड इन द लॅबोरेटरी. आता एवढ्या मोठ्या एलिमेंटचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर हे काम जरा महत्त्वाचं पण डिफिकल्ट आहे. या सर्व एलिमेंटचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचं आहे अकॉर्डिंग टू देअर सिमिलर प्रॉपर्टी. इट इज द बेस्ट सोल्युशन. देन क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, सुरुवातीला जेवढे नॉन एलिमेंट होते त्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन फक्त 2 ग्रुपमध्ये करण्यात आलं, ते म्हणजे मेटल आणि नॉन मेटल. पण काही काळानंतर असे काही एलिमेंट अस्तित्वात आले किंवा डिस्कवर झाले ज्यांच्या प्रॉपर्टीज मेटल सारख्या पण होत्या आणि नॉन मेटल सारख्या पण होत्या, आणि त्यांना म्हणण्यात आलं मेटलॉइड, विच हॅव्स द प्रॉपर्टी सिमिलर टू बोथ मेटल अँड नॉन मेटल. आता या सर्व एलिमेंटचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल आणि तोही कसा सायंटिफिक, तर वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या. त्यापैकी पहिली पद्धत जी आहे, मेथड शोधून काढली आहे ती आहे डोबेरायनरने. यांनी काय केलं, त्या काळात नोन असलेल्या 30 एलिमेंटचे 3-3चे ग्रुप केले आणि त्या ग्रुपला नाव दिलं ट्रायड. ट्रायड म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट, आणि या 3 एलिमेंटला त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार अरेंज केलं. कशा पद्धतीने? According to Dobereiner, where elements are arranged in increasing order of atomic masses, then the atomic mass of middle element was approximately similar to the mean of atomic masses of other 2 elements. Let us study one example: lithium, sodium and potassium. Lithium, sodium and potassium having similar property, and the atomic mass of lithium is 6.9. The atomic mass of potassium is 39.1, and if we calculate the mean we get the result 23, which is the atomic mass of sodium. Here is the second example. Let us study one more example in detail: chlorine, bromine, iodine. This is one triad. All are non-metal. All react with water to form formic acid, and all have valency 1. If we calculate the atomic mass of bromine, let us take the atomic mass of chlorine 35.5 plus atomic mass of iodine 126.9, and if we calculate the mean we got result 81.2, which is not exactly similar to the atomic mass of bromine but approximately equal to the atomic mass of bromine. But there are some disadvantages in this Dobereiner's law. Which are they?
There were only 30 elements were known, but after some time more elements discovered and they do not possess the triad's law. Dobereiner triad is applicable only to some elements and all the known elements could not get fit into the triad. Therefore, this theory is not get accepted. After that, the next scientist, that is Newland. In the year 1866, Newland classified the known element in the increasing order of atomic masses. At the time of Newland, only 56 elements were known. Apart from chemistry, Newland was a music lover. He classified the known 56 elements under the musical note such as sa, re, ga, ma, pa, dha, ni, sa. He placed lithium, beryllium, boron, carbon, nitrogen and so on. After seventh element, he placed the eighth element below the first element, just like the musical note as sa, re, ga, ma, pa, dha, ni, sa, and he found that every eighth element have properties similar to the first. If we take magnesium as the eighth element, then 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. The properties of beryllium will be similar to the properties of magnesium. Let's have look to the Newland's law of octave, where he arranged all the 56 known elements under the note sa, re, ga, ma, pa, dha, ni, sa. Here you can see that he arranged all the known elements in a tabular form. Therefore, Newland is the first who arranged all the known elements in a tabular form. सगळ्यात पहिलं प्रयत्न एलिमेंटला टेबलमध्ये अरेंज करण्याचा कोणी केला तर तो न्यूलँडनी. यांनी काय केलं, सारे गमा पाधा निसा नुसार या सगळ्या एलिमेंटला अरेंज केलं. हे त्याचं यश होतं अकॉर्डिंग टू इट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्ह. न्यूलँडनी काय केलं की ॲटॉमिक मास याला बेस ठेवून सगळ्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. पण या क्लासिफिकेशनमध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स राहिले. कोणते तर बघूया. कोबाल्ट आणि निकेल ज्याच्या प्रॉपर्टीज ह्या फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन पेक्षा वेगळ्या होत्या, तरी पण त्यांनी कोबाल्ट आणि निकेलला सा या म्युझिकल नोट खाली ठेवलं अलॉंग विथ फ्लोरीन, क्लोरीन अँड ब्रोमीन. बट कोबाल्ट अँड निकेल हॅव द प्रॉपर्टीज सिमिलर टू द आयरन. पण आयरनला कुठे प्लेस केलं, आयरनला प्लेस केलं अंडर द नोट नी अलॉंग विथ ऑक्सिजन अँड सल्फर. This is the major drawback of Newland. Also, after some time, new elements get discovered, but he did not keep vacant places in its periodic table. After some time, inert gases and heavy metals get discovered, and where we should put that element in this periodic table. That's why this Newland's law is not applicable for future. What are the limitations of Newland's octave? Newland octave is applicable only up to calcium out of 56 known element. That is, this law is applicable up to calcium having atomic mass 40. He did not place any vacant space in its periodic table for the undiscovered elements such as inert gases and heavy metal. पुन्हा त्यांनी काय केलं की कोबाल्ट आणि निकेल याला कुठे प्लेस केलं अंडर द नोट सा अलॉंग विथ फ्लोरीन, क्लोरीन अँड ब्रोमीन. बट आयरन ज्याच्या प्रॉपर्टीज
सिमिलर टू कोबाल्ट आणि निकेल आहेत, याला यांनी नी या नोटच्या खाली ठेवलं. आणि या सगळ्या कारणांमुळे हा जो न्यूलँड्स ऑक्टेव आहे तो एक्सेप्ट करण्यात आला नाही. यानंतरचे महत्त्वाचे शास्त्रज्ञ म्हणजेच मेंडेलिव. मेंडेलिव गिव इट्स पिरियॉडिक लॉ. ॲट द टाइप ऑफ मेंडेलिव there were 63 elements known. He arranged all the known 63 elements in increasing order of their atomic masses. He studied the properties of metal such as physical property, melting point, boiling point and density, chemical properties such as their oxides and hydrides, and he found that the physical and chemical properties get repeated after some interval of time. He called it as periodicity, and he gave a law that the physical and chemical properties of element are the periodic function of their atomic masses. Here you can observe that in its periodic table all the elements are arranged in increasing order of atomic masses in a tabular form. In this table the vertical columns, here are 1, 2, 3, 4 up to 8 vertical columns are present called as group, and 7 horizontal rows called as periods. He first placed hydrogen in the first group. After that he didn't found any element which has properties in the increasing order, आणि म्हणून त्यांनी त्याच्यानंतर कशाला प्लेस केलं, लिथियमला. लिथियम आणि हायड्रोजन मध्ये काय सिमिलरिटी आहे, तर या दोघांची व्हॅलेन्सी आहे 1. त्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या 63 नोन एलिमेंटला क्लासिफाय केलं इन इट्स पिरियडिक टेबल. व्हाईल क्लासिफाईंग द ऑल नोन एलिमेंट ही फाउंड दॅट या ठिकाणी कॅल्शियमच्या नंतर देर इज अ जम्पिंग इन बिटवीन द ॲटॉमिक मास. 40च्या नंतर डायरेक्ट आलं 48, आणि म्हणून त्याला असं वाटलं की देर विल बी अ अनडिस्कवर्ड एलिमेंट whose atomic mass will be near about similar to 44, आणि म्हणून काय केलं त्यांनी त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये एक वॅकंट स्पेस ठेवली. तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या वॅकंट स्पेस दिसतात आणि त्या ठिकाणी तिथे त्यांचे ॲटॉमिक नंबर सुद्धा लिहिलेले आहेत, ॲटॉमिक मास सुद्धा लिहिलेले आहेत. याचा अर्थ असा की काही वर्षानंतर जेव्हा ते एलिमेंट डिस्कवर्ड होतील तर त्यांना त्या ठिकाणी ठेवता येईल. त्यासोबत त्यांनी त्यांचे नाव पण सांगितलेलं. बोरॉनच्या एका खाली असणारा एका बोरॉन, ॲल्युमिनियमच्या खाली असणारा एका ॲल्युमिनियम आणि सिलिकॉनच्या खाली असणारा एका सिलिकॉन. काही वर्षानंतर जेव्हा हे एलिमेंट डिस्कवर्ड झाले तर एका बोरॉन हा स्कँडियम म्हणून अस्तित्वात आला, एका ॲल्युमिनियम हा गॅलियम म्हणून अस्तित्वात आला आणि एका सिलिकॉन हा जर्मेनियम म्हणून अस्तित्वात आला. आणि त्यासोबत मेंडेलिफनी जे प्रेडिक्शन केलं होतं त्यांच्या प्रॉपर्टीजबद्दल, त्या प्रॉपर्टीज सुद्धा तंतोतंत जुळून आल्या. इट इज द मेजर ॲडव्हान्टेज ऑफ मेंडेलिफ्स पिरियडिक टेबल. काही वर्षानंतर जेव्हा इनर्ट गॅसेस आणि हेवी मेटल यांचा शोध लागला. इनर्ट गॅसेस म्हणजे काय की ज्यांची व्हॅलेन्सी आहे 0, दॅट मीन्स द आउटरमोस्ट ऑर्बिट इज कम्प्लिटली फिल्ड, आणि हे इनर्ट गॅसेस त्यांनी एका वेगळ्या कॉलममध्ये वेगळ्या ग्रुपमध्ये प्लेस केलं. ही त्यांनी दिलेलं सगळ्यात महत्त्वाचं योगदान होतं. त्याचसोबत त्यांनी काय केलं की बेरिलियमचा ॲटॉमिक मास सुरुवातीला कॅल्क्युलेट करण्यात आला होता 14.09, बट ही करेक्टेड अँड रोट द ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 9.4, आणि या बेरिलियमला त्यांनी आपल्या टेबलमध्ये बोरॉनच्या आधी स्थान दिलं. ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा या टेबलमध्ये काही लिमिटेशन्स होते. तर कोणते लिमिटेशन्स होते की पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट क्लिअर. वाय? मेंडेलिफनी त्याच्या टेबलमध्ये
हायड्रोजनला पहिल्या ग्रुपमध्ये जागा दिली. कोणासोबत? तर त्यांनी पहिल्या ग्रुपमध्ये हायड्रोजनला जागा दिली लिथियम आणि सोडियमच्या वर. पण हायड्रोजन इज अ नॉन मेटल, देअरफॉर स्टील देअर इज ambiguity रिगार्डिंग द पोझिशन ऑफ हायड्रोजन. आणखी कोबाल्ट आणि निकेलच्या बाबतीमध्ये आपण म्हटलं तर कोबाल्टला निकेलच्या आधी ठेवलं, पण कोबाल्टचा ॲटॉमिक मास जो आहे तो निकेलपेक्षा जास्त आहे आणि मग तो त्यानंतर असायला पाहिजे होता. त्यासोबत टेलुरियम आणि आयोडीन यांचं सुद्धा अरेंजमेंट चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं. तिसरं ड्रॉबॅक होतं पोझिशन ऑफ आयसोटोप्स. व्हॉट डू यू मीन बाय आयसोटोप्स? Isotope means the atom of same element having different atomic mass. Let's take the example of hydrogen. Hydrogen has three isotopes such as H1, H2 and H3. म्हणजेच हायड्रोजनचे 3 ॲटम ज्यांचा ॲटॉमिक मास 1, 2 आणि 3 आहे. Since this classification is according to the atomic mass, मग हायड्रोजनला कुठे ठेवायला पाहिजे? तर हायड्रोजनला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवायला पाहिजे. पण हायड्रोजनचेच हे सर्व ॲटम असल्यामुळे या सर्वांच्या प्रॉपर्टीज तर सेम असतील आणि म्हणून हा सुद्धा मेजर ड्रॉबॅक होता मेंडेलिस पिरियडिक टेबलचा आणि म्हणून हा टेबल सुद्धा पुढे चालू शकला नाही. आणि मग काही यानंतर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी याबद्दल क्लासिफिकेशन करता प्रयत्न केले. याबद्दलचा महत्त्वाचं क्लासिफिकेशन होतं मॉडर्न पिरियडिक टेबल, जे हेनरी मोसलेनी केले. याबद्दलची माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊया. थँक्यू.